नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट बाबत अनेक आमचे जे दर्शक आहेत त्यांना म्हणजे क्युरियस आहे, तर आपण या सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट संदर्भात आपण आता या व्हिडिओ मध्ये पाहूया। तर हे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणजे इन्स्ट्रक्शन आहेत। जर तुम्ही म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जर कास्ट सर्टिफिकेट, ज्या सेंट्रल साठी कास्ट सर्टिफिकेट लागतात, तर त्याच्या फॉर्मॅट बाबत दिशानिर्देश दिलेले आहेत केंद्राने। आणि त्याच्यामध्ये म्हणजे इथं बघा 4 मुद्दे आवश्यक असतात। त्या कोणत्याही म्हणजे तो सेंट्रलचा ओबीसी असो, एससी एसटी कोणताही म्हणजे असो, तर त्याच्यामध्ये म्हणजे हे मुद्दे समाविष्ट असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा म्हणजे द पर्सन हिज पेरेंट्स ऍक्च्युअली बिलॉंग्स टू द कम्युनिटी, म्हणजे तुमच्या जे तुमचे वडील आजोबा यांच्या दाखल्यांवरती काय म्हणजे जात काय नमूद केलेली आहे ती तिथं म्हणजे उल्लेख होणं गरजेचं आहे। परंतु आता आपण जर महाराष्ट्राचा जर बघितला तर हे बघा, GR म्हणजे हे केंद्राने म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारला म्हणजे त्यांनी सांगितलं सर्टिफिकेट फॉर्मॅट फॉर शेड्यूल कास्ट आणि स्पेशली जे कन्वर्ट आहे बुद्धिझम मध्ये, तर त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे त्यांनी हे सांगितलंय द कास्ट कन्वर्ट्स टू बुद्धिझम हॅज एक्झामाइन द consultation with the Department of Legal Affairs of Ministry of Law and Justice, which was opened that caste certificate format should fulfill the criteria uniformity, certainty and clarity. The caste certificate format suggested by Government of Maharashtra does not fulfill the above criteria. म्हणजे ते त्यांना जो हे 4 मुद्दे त्यांना जे अपेक्षित आहेत, तो जो मुद्दे आहेत ते म्हणजे आता आपण त्याचं उदाहरण पाहूया। तर हे बघा, हा ऍक्च्युअली त्यांना म्हणजे या फॉर्मॅट मध्ये कास्ट म्हणजे सेंट्रल पोस्ट करता कास्ट व्हॅलिडिटी लागते। आता आपण एक उदाहरण इथं घेऊया। हा बघा, हा म्हणजे एक जो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आहे तो असा असायला पाहिजे। इथं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट साठी म्हणजे केलेला आहे। त्याच्यानंतर मग इथं त्यांचं नाव वगैरे त्यांचं म्हणजे हे सगळं म्हणजे पूर्ण माहिती, आणि त्याच्यानंतर मग शेड्यूल कास्ट हे पण पाहिजे। त्याच्यानंतर इथं कास्ट बघा, कास्ट त्यांची मेन्शन आहे आणि विची म्हणजे त्याचा सिरियल नंबर, कास्ट आणि कोणत्या म्हणजे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राहतात ते सगळं इथं माहिती असणं गरजेचं असतं। आता एक बघा, हा एक आपल्या दर्शकांनी मिळवलेला आहे। आता मुळात सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट बहुतेक जे ऑनलाईन करणारे त्यांना पण माहित नसतो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काय असतो। तर त्याच्यामुळे हा आता यांनी कुठनं म्हणजे ऑनलाईन केलाय, तर त्यांनी जो हा दाखला दिलाय हा महाराष्ट्र शासनाच्या पोस्ट करता, महाराष्ट्र शासनाच्या वेकेन्सीज करता हा दाखला चालेल, महाराष्ट्रापुरता चालेल। पण केंद्राच्या ज्या म्हणजे पोस्ट असतात, केंद्राची जी भरती असते तर किंवा ऍडमिशन असतात कॉलेजचे, केंद्रीय कॉलेजचे, तर तिथं हा फॉर्मॅट चालणार। आता याच्यावरती जी आहे त्यांनी कास्ट म्हणजे फक्त इथं शेड्यूल म्हणजे रिकॉग्नाइज म्हणजे फक्त इथं लिहिलेलं आहे बघा, बुद्धिझम शेड्यूल कास्ट कम्युनिटी सिरियल नंबर दिलाय विच रिकॉग्नाइज ॲज शेड्यूल कास्ट। आता याच्यामध्ये जातीचा उल्लेख नाही, आणि इथं बघा हा ऍक्च्युअली हा परफेक्ट म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आहे। हा तुमचा म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट म्हणून ओळखला जाणार नाही, कारण तिथे जातीचा उल्लेख नाहीये। आता इथं फक्त सिरियल नंबर टाकलाय, बुद्धिझम टाकलाय आणि एससी म्हणजे टाकलेला आहे। परंतु आता सिरियल नंबर, आता जर आपण बॉम्बे स्टेटचं जर बघितलं तर इथं महार कम्युनिटीसाठी सिरियल नंबर होता 20 होता। आता जे आहे ते सिरियल नंबर त्याचा 37 झालाय। तर त्याच्यामुळे नुसता सिरियल नंबर असला म्हणजे ते सिद्ध होतो असं नाहीये। तर सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट या प्रकारे पाहिजे। त्याच प्रकारे जे ओबीसीचा जो फॉर्मॅट आहे, हे बघा तुमचा जो स्टेटचा फॉर्मॅट आणि सेंट्रलचा फॉर्मॅट दोघंही वेगवेगळे असतात, आणि त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही कोणत्या सेंट्रल पोस्ट करता अप्लाय करता किंवा ऍडमिशन घ्यायला जाता त्यावेळेस ते नाकारतात, आणि मग 11th आवरला तुम्हाला मग ते सेंट्रल पोस्ट करता जो कास्ट सर्टिफिकेट लागतो त्याची धावपळ होते। आणि कास्ट सर्टिफिकेट हा SDOच्या सहीने होत असल्यामुळं तिथं कमीत कमी 15 दिवस तर म्हणजे तुम्ही त्याच्या मागं लागले तर 8 ते 15 दिवस लागतात, नाहीतर मग 28 दिवसाचा त्यांचा क्रायटेरिया असतो। मग एवढा म्हणजे टाइमपास होतो, आणि अशा वेळेस जर आपला शेड्यूल पिरियड निघून गेला का मग आपल्याला तिथं अडचण होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आणि जो स्टेटचा कास्ट म्हणजे हा जो कास्ट सर्टिफिकेट आहे हा महाराष्ट्रापुरता चालेल। महाराष्ट्राचे जे तुमचे पोस्ट आहेत, महाराष्ट्राचे काही सर्व्हिस साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे प्लस कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे।
परंतु केंद्रीय याच्यासाठी तुम्हाला हा केंद्राचा जो सेंट्रल फॉर्मेट आहे त्याच्यामध्येच पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे व्हॅलिडिटी म्हणजे सेंट्रल पोस्टसाठी व्हॅलिडिटीची गरज नसते. आणि याबाबतचा जो आहे मी एक लेख माझ्या वेबसाईटवरती केलेला आहे. माझा डिजिटल मनो 786 ब्लॉग स्पॉटला फॉलो करत राहा. तिथं मी जे नवीन नवीन GRs आहेत आणि जी नवीन नवीन माहिती आहे त्याच्यावरती मी त्या ब्लॉग स्पॉटवरती अपलोड करू शकतो. आणि तुम्हाला GR जर पाहिजे असेल तर त्या ब्लॉग स्पॉटवरनं पण तुम्ही ते डाउनलोड करू शकता. कल्पेश कॉमेंट्स करतायत, माझी जात महार आहे आणि मला महार जातीचे प्रमाणपत्र नाही पाहिजे. बुद्धिस्ट कास्ट सर्टिफिकेट कशी काढावी, कोणते कागदपत्रे लागतात, बुद्धिझम कास्ट सर्टिफिकेट काढण्याकरता बौद्ध धर्म स्वीकारा लागतो का, आपण ज्या वेळेस सेतूमध्ये जातो त्यावेळेस बुद्धिस्ट कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी सेतू केंद्रावर गेल्यावर त्यांना सांगावे लागते की मी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, बुद्धिझम कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. तर हे बघा, जे तुम्हाला कन्वर्ट टू बुद्धिझम कास्ट सर्टिफिकेट जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे तुमचे जे संबंधित कास्टचा जो पुरावा आहे मानक दिनांकापूर्वीचे ते तुम्हाला तिथे लागणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही बौद्ध धर्म, आता समजा तुमच्या दाखल्यांवरती समजा तुमची जात लिहिलेली आहे परंतु म्हणजे तिच्यावरती तुमचा बौद्ध धर्म लिहिलेला नसेल तर मग त्यावेळेस तिथं ऍक्च्युली गरज नसते. परंतु हे डिपेंड्स पण करतो, महाराष्ट्रातले जे प्रत्येक तहसील कार्यालय आहेत तिथं वेगवेगळे क्रायटेरिया असतात. तर तुम्ही ते स्वयं घोषणापत्र त्यांनी मागितल्यावर स्वयं घोषणापत्र देऊन पण तुम्ही तिथं करू शकता, परंतु त्याची आवश्यकता नसते. तुम्ही म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढू शकता. आणि इथं लक्षात घ्या, जर तुम्हाला म्हणजे कास्ट महाराष्ट्रासाठी कास्ट काढायचं असेल तर महाराष्ट्र स्टेटचा कास्ट एक काढायचं आहे. आणि तुम्हाला जर केंद्राच्या पोस्ट करता सेंट्रलच्या पोस्ट करता काढायचं असेल तर ते सेंट्रल पोस्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो आहे तो दाखला तुम्हाला काढायचा आहे. शिवदर्शन कॉमेंट्स करतायत, गजेट नेम चेंज अफिडेविट कुठून भेटेल, तुमच्याकडे फोटो असेल तर पाठवा सर प्लीज. हे बघा शिवदर्शन, अफिडेविट मध्ये तुम्हाला जे आहे ना म्हणजे सोपा असतो, त्याच्यामध्ये काही मोठं म्हणजे फॉर्मॅट असण्याची गरज नाही. तुम्हाला ते बघा गजेटसाठी एक नवीन नावाचा आणि जुन्या नावाचा दोन म्हणजे तिथं त्याच्यावरती उल्लेख पाहिजे असतो आणि ते दोनचं जे आहे तुम्हाला पुरावे गजेटसाठी अपलोड करावे लागतात. आता तुम्ही त्या अफिडेविट मध्ये सांगू शकता की माझे जे जुने नाव अमुक अमुक आहे ते तुम्ही दोघही भाषेत लिहा. एक लागल्यास तुम्ही मराठीत करणार असाल तर इंग्लिशचं जो तुमचं नाव आहे तो ब्रॅकेटमध्ये टाका. जर तुम्हाला म्हणजे इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर मग मराठीचा जो ब्रॅकेट टाकायची गरज नाही. परंतु जर तुम्ही मराठीतनं प्रतिज्ञापत्र करणार असाल तर त्यावेळेस जुने नाव नवीन नाव मराठीमध्ये पण येऊ द्या, इंग्लिशमध्ये पण येऊ द्या, म्हणजे त्याची स्पेलिंग तशी होईल. आणि दुसरी गोष्ट मग त्याच्यानंतर माझे जुने नाव अमुक अमुक आहे, या डॉक्युमेंट्स वरती माझे चुकीचे नाव असल्याने मला माझे नवीन नाव आणि त्याच्यानंतर तुमचा जो करेक्ट नावाचा डॉक्युमेंट आहे ते प्लस त्याच्यानंतर माझ्या आयडेंटिटीचे पुष्टार्थ मी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे काय आहे ते तुम्ही तिथं नमूद करा, त्याचा क्रमांक लिहा. आणि मग तुमचे दोघं नावं खाली दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दोघं नावं लिहा. ही दोघंही नावं ही एकाच व्यक्तीची असून ती माझीच नाव आहे आणि मला अमुक अमुक म्हणजे माझ्या नावामध्ये म्हणजे चुकी असल्यामुळे ते बदलण्यासाठी मला गजेट करायचे आहे म्हणून मी अफिडेविट सादर करीत आहे. एवढा बस लिहायचा, त्याच्यामध्ये काही मोठा प्रकार नसतो. एसएस कमेंट्स करता है, सर हमारी जाति मुस्लिम है, तर जो मुस्लिम है दलित कहलाते हैं और एससी कास्ट में सीरियल नंबर 12 में आते हैं, लेकिन महाराष्ट्र शासन हमें एससी का कास्ट सर्टिफिकेट नहीं दे रही है. तो देखो एसएस ये महाराष्ट्र शासन का नहीं है, तो जो केंद्र के अंदर मतलब है ना से वहां पे डायरेक्शंस है क्या एससी के अंदर सिर्फ जो है 3 जाति को समाविष्ट किया है, यानी उसमें हिंदू, बौद्ध और सिख, ये 3 ही जाति को, बाकी का क्रिश्चियन मुस्लिम को उसमें मतलब नहीं है, उनको वो मतलब जो है बेनिफिट नहीं मिलता है. अभी ऐसे देखो ये इसके बारे में जो है अगर तुमको डिटेल में मतलब है ना हिस्ट्री पढ़ना है और आपका जो पूरा मतलब डाउट वो जो है क्योंकि मुद्दा बहुत बड़ा है, तो मेरा जो डिजिटल बनो ब्लॉग 786 ब्लॉग स्पॉट है, मेरी वेबसाइट के ऊपर जाओ, उसके ऊपर मैंने अपना आर्टिकल जो है वो डाला हुआ है, तो आपको जो है ये पूरी इसकी हिस्ट्री आपको पता चलेगी. अभी देखो यहाँ पर जो है एससी मुस्लिम को क्यों नहीं, तो ये जो मुद्दा है उनका ऐसा कहना है क्या मुस्लिम के अंदर जो है मतलब कोई भेदभाव नहीं है और इसके लिए जो है उनके अंदर मतलब है उनको जो है इस प्रक्रिया से दूर रहा.
अब ये कैसे हो सकता है? अभी देखो, जो भी मतलब है अस्पृश्यता मतलब अनटचेबिलिटी जो है, ये मनुस्मृति से मतलब है जो व्यवस्था है उसकी वजह से हुई थी। अब उसके अंदर तो मतलब है कोई वो जो मनुस्मृति में किसी मतलब है अस्पृश्यता में ये थोड़ी देखा जाता था ये हिंदू है तो इसको टच करो, ये मुसलमान है तो इसको मत टच करो, ऐसा तो रहता ही नहीं था। जो सवर्णीय थे वो मतलब है श्रेष्ठ थे, जो सवर्णीय नहीं है वो मतलब है कनिष्ठ जाति के माने जाते थे। तो यहाँ पर ये मुद्दा जो है ये सही में मतलब है ये मतलब है पछता नहीं है। लेकिन अभी क्या करे उसको, उसके लिए कोई मतलब है गवर्नमेंट ने जो उसका कुछ निकष निकाला है, क्या करके निकाला है वो उन्हीं को मालूम। लेकिन उसमें 3 ही मतलब कास्ट कर मतलब ऐसे के लिए पात्र है, एक सिख, हिंदू, बुद्धिस्ट, बस 3 ही कास्ट। मालविका चौधरी कॉमेंट्स करतायत, नमस्कार सर, मी मध्य प्रदेशची रहिवासी असून माझं पूर्ण शिक्षण महाराष्ट्रात झाले आहे। मी MP OBC मध्ये येते, परंतु नॅशनलाइज OBC सर्टिफिकेट बनवून घेतलंय कारण मला आता पुढे फीस मध्ये सवलती मिळावी, परंतु त्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, तर त्यासाठी काय करू शकते? हे बघा मालविका चौधरी, तुम्ही मध्य प्रदेशचे रहिवासी आहे, तुमचं महाराष्ट्रात म्हणजे शिक्षण झालेलं आहे आणि तुम्ही MP मध्ये OBC मध्ये येता आणि तुम्ही म्हणजे केंद्राचा OBC सर्टिफिकेट बनवलेला आहे। तर केंद्राचा म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट बनवल्यानंतर तुम्हाला हे बघा, पहिला मुद्दा तर म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचा जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला मग महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे आणि त्याच्यासाठी OBC म्हणून 1967 पूर्वीचा तुमच्याकडे पुरावा असणे गरजेचं आहे। जर तो पुरावा नसेल तर मग तुम्हाला ते महाराष्ट्राचे जे फायदे ते घेता येणार नाही। आता राहिला प्रश्न नॅशनलाइज, जर तुमच्याकडे सेंट्रल OBC कास्ट असेल तर तुम्ही सेंट्रलच्या म्हणजे जे आता महाराष्ट्रातले पण असे काही कॉलेजेस म्हणजे प्रत्येक कॉलेज ज्याच्यामध्ये म्हणजे 85% सीट जे आहेत त्या महाराष्ट्राचे जे आहेत त्यांच्यासाठी ते राखीव असतात, 15 जे आहेत ऑल इंडिया कोटासाठी दिले जातात। परंतु ऑल इंडिया कोटामध्ये जे म्हणजे फी सवलत आहे ते तुम्हाला म्हणजे तुमचा जो पोर्टल आहे स्कॉलरशिपचा त्याच्यावरनं तुम्हाला क्लेम करायचं आहे, परंतु महाराष्ट्राच्या स्कॉलरशिप मधनं तुम्हाला स्कॉलरशिप पण भेटणार नाहीये। तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात फी सवलत जी काही तुमची फी सवलत तुम्हाला जे नॅशनल स्कॉलरशिपचे जे पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळवता येते, परंतु महाराष्ट्राचे जे फायदे कारण तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फी सवलत मिळू शकत नाही। शेख एजाज अहमद कमेंट्स करता, भाई कोई ऑफिस का पता बताओ मुंबई में जो बनाना के दे सके। तो यांचा जो है देखो एजाज, जो महा सेवा जो केंद्र है, वैसे सेतु केंद्र तो तहसील ऑफिस के कैंपस में रहता है, अगर आप वहां से निकालना चाहो तो वहां से निकाल सकते हो। लेकिन तहसील ऑफिस का बैकग्राउंड ये है कि आप वहां पे फॉर्म सबमिट करना है और उसके बाद में सेतु में से जो प्रोसेस के अकॉर्डिंग वो चलते रहता है। तुमको अगर अर्जेंट वगैरह है तो तुम महा सेवा जो तुम्हारा नजदीक का महा सेवा है वहां पे उनको कांटेक्ट कर सकते हो। तो तुमको जो है सिंपली सिर्फ अगर आप गूगल के अंदर मतलब है सर्च करोगे लोकेट महा सेवा तो आपको ये वेबसाइट मिल जाएंगी, या तो mahaonline.gov.in VLE list/VLE list डाटा, ये अगर तुम डालोगे तो तुमको ये वेबसाइट दिखेंगी। यहाँ पे आपको जिला डालना है, सिलेक्ट करना है, यहाँ पे आपका जो तालुका है तहसील है वो सिलेक्ट करेंगे तो इस तरह से आपको पूरी जो इन्फॉर्मेशन है यहाँ पे दिखाई देगी। यहाँ पर आप उनको जो उनका मोबाइल नंबर, उनका ईमेल आईडी, ये सारी चीजें आप वहाँ पे देख सकते हो। आपका जो भी नजदीक का आप उससे कांटेक्ट कर सकते हो। अमृता गबाळे कॉमेंट्स करतायत, सर माझ्या जातीच्या दाखल्यावर कास्ट व्हॅलिडिटीवर महादेव कोळी असा उल्लेख आहे, पण नवीन जे जातीचे दाखले व कास्ट व्हॅलिडिटी मिळते त्यावर मात्र कोळी महादेव असा उल्लेख असतो, तर मला माझ्या सर्टिफिकेटवर महादेव कोळी महादेव करावे लागेल काय? हे बघा, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी आहे तरी म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याच्या तुमच्या मनामधली जी शंका आहे ती काढून टाका, कारण ते तुम्ही जर करायला गेला तर ती प्रोसेस फार मोठी होईल। बेटर वे जे आहे ते त्याच्यावर समाधान माना, काय प्रॉब्लेम येत नाही। डिफेंस लवर कमेंट्स करता है, सर मैं उत्तर प्रदेश का रहने वाला हूँ, मुंबई से गांव आ रहा था, मेरे फोन स्टेशन पर खो गया, मैं किस पुलिस स्टेशन पर ऑनलाइन कर सकता हूँ, महाराष्ट्र पुलिस या उत्तर प्रदेश? तो देखो डिफेंस लवर, तुम जो मतलब है तुम्हारे जो ट्रैवलिंग के दौरान अगर मोबाइल गम गया है
तो तुमको मतलब है एक साधारणता मतलब है मालूम होगा कि कौन से स्टेशन के बीच में यानी आपका मोबाइल गुम हुआ है, तो आप जो है वो जो स्टेशन है वो कौन से किसके ज्यूरिडिक्शन में है। अगर वो महाराष्ट्र के ज्यूरिडिक्शन में है तो आप महाराष्ट्र के से ऑनलाइन कर सकते हो। अगर वो यूपी के है या एमपी, जो भी आप ज्यूरिडिक्शन के अंदर वो तुम्हारा मोबाइल गुमा है, उस वेबसाइट के ऊपर आपको ऑनलाइन करना है। प्रथमेश कमेंट्स करता है, तालुमकर सर मुझे आपके साथ कांटेक्ट करना है, मैं कैसे करूं। ये देखो प्रथमेश, आप जो भी आपका मतलब है अड़चन है, जो भी आपके मतलब है क्वेरीज है, प्लीज कमेंट्स करो, मैं उस हर क्वेरीज का आंसर देता हूं। तो और हम जो है हमारा कांटेक्ट नहीं शेयर कर सकते क्योंकि यूट्यूब का गाइडलाइन है और उसके हिसाब से हम हमारे कांटेक्ट शेयर नहीं कर सकते। तो जो भी आपका मतलब है क्वेरीज है प्लीज कमेंट करें, हम उसका नक्की जवाब देंगे। सौरभ चौहान कमेंट करता है, इसकी लिमिट कितनी होगी। ये बैंक अकाउंट, देखो पंजाब नेशनल बैंक का अगर आप मतलब है ये ऑनलाइन करते हो तो इसकी लिमिट मतलब है अगर आप वैसे तो 50,000 रुपया रहती है, लेकिन अगर आपको उसको एक्सेस करना है तो फिर उसके लिए आपको पैन कार्ड भी देना पड़ेगा। तो आधार कार्ड पैन कार्ड रहेगी तो फिर वो मतलब है तुम्हारा लिमिट बढ़ जाएगा। और एनपीसीआई के अंदर ये लिंक रहता है क्योंकि ये उनकी जो पंजाब नेशनल बैंक है उनके ऑफिशियल वेबसाइट से ही मतलब है वो होता है, तो उसके अंदर कोई दिक्कत नहीं है। सिर्फ तुमको जो है वहां पे आधार कार्ड जो है वो लिंक करवा लेना पड़ेगा। डॉक्टर ओमकार कमेंट्स करतात, सर माझी कास्ट स्कूल मध्ये चुकीची होती, माझ्याकडे फक्त माध्यमिकचेच कास्टचे पुरावे आहेत, तर मी काय करू। हे बघा डॉक्टर ओमकार, तुम्हाला जर कास्ट सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्हाला मानक दिनांकापूर्वीचे पुरावे हे पाहिजे। आणि ते समजा तुमच्या कास्टवरती चूक असेल तर कमीत कमी तुमच्या वडिलांच्या, तुमच्या आजोबांच्या यांच्यावरच्या दाखल्यावरती ते जे आहे ते तुमच्या जाती संदर्भात पुरावे पाहिजे। आता ओबीसी असेल तर जसं ओबीसी जर तुम्ही असाल तर 1967चा पुरावा लागतो। तर या प्रकारे तुम्हाला ते पुरावे द्यावे लागतील आणि तुमचे कास्ट सर्टिफिकेट नक्की होऊन जाईल। मोरे लखन कमेंट्स करतायत, एज्युकेशन लोन स्टुडंटच्या नावेवरती काढावं लागतं का। हे बघा मोरे, ते डिपेंड्स करते प्रत्येक बँकवर। काही ठिकाणी जे आहे ते म्हणजे पेरेंट्स आणि म्हणजे गार्डियन्स आणि मुलं याच्यावरती पेरेंट्सच्या जॉईंट याच्यावरती काढतात आणि काहीच्या याच्यावरती ते म्हणजे जो स्टुडंट आहे त्याच्या नावाने देतात। ते डिपेंड्स करते तुमच्या बँकवर, तर बँकमध्ये एकदा जाऊन चौकशी करून घ्या। स्वप्नील कमेंट्स करतात, सर मी जात पडताळणीसाठी वर्षभरापूर्वी अफिडेविट केले आणि ऑनलाईन अर्जही भरला होता पण डॉक्युमेंट सादर केले नाहीत, तर ऑनलाईन अर्ज भरला तर जुने अफिडेविट चालेल का। हे बघा, जुने अफिडेविट लावण्यापेक्षा तुम्ही जे आहे तुमची जे वंशावळ वगैरे जे काय आहे ती व्यवस्थित सविस्तर आणि विस्तृत करा, मागची जुनी वंशावळ जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा तुम्हाला जर म्हणजे सादर करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कव्हरिंग लेटर पण लागेल, शिफारस पत्र म्हणजे तुमचा कोणतं डिपार्टमेंट एज्युकेशनसाठी असेल तर त्यांचा शाळेचा लागेल आणि जर तुम्ही सर्व्हिससाठी असेल तर तुमचं संबंधित विभागाचा लेटर तिथं लागणार आहे। तर नवीन काढून घ्या, बेटर राहील। आणि त्याच्यामध्ये काही जर तुमचा जो स्पेशली वंशावळकडे अभ्यासपूर्वक बनवा, सविस्तर विस्तृत वंशावळ बनवा म्हणजे समितीला तुमच्या प्रकरणाला डाऊट येणार नाही। आणि राहिली गोष्ट दुसरा, एक तुमचा 1 वर्ष झालंय तर तुम्ही तुमचा ईमेल वगैरे तपासा, त्याच्यामध्ये क्युरीज वगैरे काही आली आहे का। आणि जर क्युरीज वगैरे दिसली नाही तर कधी कधी भारतीच्या साईटवरती म्हणजे तिथं प्रॉब्लेम येतो, तर त्याच्यामुळं म्हणजे झालेले जे दाखले आहेत ते पण म्हणजे तिथं पेंडिंग दाखवते। तर एकदा तुम्ही समितीमध्ये जाऊन आणि नंतरच मग पुढची कारवाई करा। वामन कमेंट्स करतायत, सर ओबीसी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नंबर कोणता लिहायचा। तर हे बघा, त्याच्यामध्ये ज्यांनी जो सी स्टॅम्प म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांचा जो सील अँड स्टॅम्प असतो त्याच्यामध्ये तिथं त्याच्या बाजूला सिरियल नंबर दिलेला असतो, तर ते टाकलं तरी चालतंय। रियाज मुल्ला कमेंट्स करता, थैंक्स फॉर क्विक रिस्पॉन्स, प्लीज सेंड मी जीआर डेटेड 4/1/2021 मेंशन दैट इनकम फ्रॉम सैलरी फ्रॉम सर्विस इज नॉट नेसेसरी फॉर सेंट्रल क्रीमिलियर। तो राजीव मुल्ला देखो, ये मैं एक दिन में ही मतलब है ना ये जीआर को जो है मेरे वेबसाइट जो डिजिटल बनो ब्लॉग स्पॉट है वहां पर उसे अपलोड करूंगा, तो वहां से आप डाउनलोड कर लेना। 1 या 2 दिन के अंदर जीआर अपलोड हो जाएगा। निलेश काळे कमेंट्स करतायत, दादा पुणे डिस्ट्रिक्ट नाही सर्च होत, 1980 चे पुरावे। तर बहुतेक तुमचा जो आहे त्या वेबसाईट मध्ये प्रॉब्लेम असेल तर म्हणून सर्च होत नसेल, तरी
स्नेहल मोरे कॉमेंट्स करतायत फॉर्म सी शेड्यूल ट्राईबच्या कास्ट सर्टिफिकेट वर नंबर कोणता असतो? सर मी IIT आणि IIMS मध्ये ऍडमिशनला कास्ट व्हॅलिडिटी लागते का? हे बघा, IAS आणि जे IIT जे आहेत, म्हणजे आता तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कधी लागेल? जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे अखत्यारीमधले जे संस्था आहेत आणि तुम्हाला महाराष्ट्राचे जे फायदे घ्यायचे असेल तर त्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागते. आता IIMS जे आहे ते केंद्रीय म्हणजे सेंट्रलच्या अखत्यारीमधली म्हणजे हे आहे, त्याच्यामुळं तिथं तुम्हाला जे आहे कास्ट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी लागणार नाही. आता इथं बघा, द OBC कॅन्डिडेट हु विल नॉट प्रोड्यूस व्हॅलिड सेंट्रल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, म्हणजे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट इन द फर्स्ट राऊंड म्हणजे तुम्हाला ते लागणार आहे. आणि जर तुम्ही ते दिलं नाही आणि समजा तुम्ही सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट न देता महाराष्ट्र स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट दिला तरी तुम्हाला तिथं ऍडमिशन मिळणार नाही. तर या प्रकारे म्हणजे जे केंद्राचे जे पण म्हणजे संस्था आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि महाराष्ट्राचे फायदे घ्यायचे असेल किंवा महाराष्ट्राच्या ज्या संस्था असतील त्याचे लाभ घ्यायचे असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचं कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि कास्ट व्हॅलिडिटी लागेल. मात्र केंद्रीय संस्थासाठी जर तुम्ही त्यांच्या म्हणजे संस्थेमध्ये जर तुम्ही अर्ज म्हणजे अप्लाय करणार असाल म्हणजे सर्व्हिससाठी किंवा ऍडमिशनसाठी तर त्यावेळेस मग तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागेल. आणि म्हणजे OBC असाल तर सेंट्रल म्हणजे NCL OBC हे त्याच्यात आलं. त्याच्यानंतर जर तुमचा म्हणजे SC ST असला तर तुमचा जो फॉर्मॅट आहे सेंट्रलचा त्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे, ते फॉलो करा. एंटरटेनमेंट कॉमेंट करतात, सर NT कॅटेगरीचे स्टुडंट EWS चं कास्ट सर्टिफिकेट काढू शकतात का? कंडिशन वर ते EWS काढू शकतात. यामध्ये EWS रिझर्वेशनची कंडिशन सुद्धा पूर्ण करतोय. समजा NT कास्ट व्हॅलिडिटी झाली इनव्हॅलिड झाली असेल तर EWS सर्टिफिकेट काढू शकतो का? समजा त्यांच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर EWS सर्टिफिकेट काढू शकतात का? हे बघा, EWS सर्टिफिकेटचा जो आहे त्यांनी जो GR आहे त्याच्या अनुसार त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ज्या घटकांना कोणतेही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ किंवा सोयी सुविधे फायदा दिला जात नाही अशा खुल्या वर्गातील आर्थिक कमकुवत घटकाचा यात समावेश आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जे ऑफिसर आहेत तर त्यांना पण म्हणजे इन्स्ट्रक्शन दिले आहेत, राज्यातील आरक्षित प्रवर्गातील अनेक उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यास्तव आर्थिक दृष्ट्या घटकाचे प्रमाणपत्र एखाद्या उमेदवाराला देण्यापूर्वी सदर उमेदवार राज्यात लागू असलेल्या सामाजिक आरक्षणात मोडतो किंवा कसे याबाबत संबंधित तहसीलदारांनी खात्री करावी. म्हणजेच याचा अर्थ अधिकाऱ्यांना पण त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, जो ज्यांना म्हणजे कोणत्या आरक्षित याच्यामध्ये जर मोडत नसेल तर त्याला EWS देण्यात यावं. जर त्याला म्हणजे आरक्षित आर्थिक म्हणजे त्यांना आरक्षणाचा लाभ असेल तर त्यांना देण्यात येऊ नये, हे स्पष्ट तिथं उल्लेख आहे. तर म्हणजे थोडक्यात जे सवर्णी आहेत ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही, जे कास्ट सर्टिफिकेटसाठी पात्र नाही तर ते हे EWS सर्टिफिकेट म्हणजे काढू शकतात. कैफ मोबिन कॉमेंट्स करतात, जात पडताळणी समितीने पटवेगिरी व्यवसाय संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले. तर पटवेगिरी हे बघा, जनरली जे पटवे असतात त्यांचा जो व्यवसाय असतो तो एक म्हणजे बुनकर जो म्हणतो आपण त्याला, तर त्यांचा उनके मतलब रिलेटेड रहता है. तो उसके रिलेटेड आपका जो भी व्यवसाय है बुनकर के रिलेटेड या जो भी व्यवसाय है उसके अनुरूप आपका मतलब अफिडेविट देना है. और उसके अंदर व्यवसाय आपका क्या था पहले से, मतलब मैंने क्या मतलब मैंने काइंड ऑफ बिजनेस तुम्हारा क्या था वो उसके अंदर मेंशन करना है. फारुख मोमीन कॉमेंट्स करतात, वडिलांच्या शाळेचा दाखल्यावर जन्म 1939 आहे व समितीने शाळेतून मूळ जनरल रजिस्टर्ड उतारा सादर करण्याबाबत सांगितले. तो फारूक मोमीन ठीक है, आप वहाँ पे तुम्हारा जो भी स्कूल है वहाँ पर जाना है आपको. वहाँ पर जो है निर्गम उतारा बोलते हैं उसको, शाळा सोडल्याचा निर्गम उतारा, तो वो वहाँ से डिमांड करो. आपसे वो एफिडेविट वगैरह कुछ मांगेंगे तो वो आपको देना है और आपको वो मिल जाएगा. आयुष सिंह कमेंट्स करता है, कैन डोमिसाइल करेक्शन इन स्पेलिंग और बर्थ सिटी डन और नॉट. ये देखो आयुष, एक बार जो सर्टिफिकेट मतलब मैंने रेवेन्यू लेवल के ऊपर जो भी होता है उसके अंदर करेक्शन नहीं किया जाता तो आपको जो है वो वापस से मतलब मैंने फ्रेश अप्लाई करना पड़ेगा.
बाळासाहेब सोळंकर कॉमेंट करतात, सर माझ्या ब्लड रिलेटिव्हचे कास्ट व्हॅलिडिटी काढलेली आहे, तर मानक दिनांक पुरावा लागते का, प्लीज सांगा. हे बघा, जर तुम्ही कास्ट व्हॅल्यू तुमचे जे रक्त नाते आहे म्हणजे दिनांक 24 नोव्हेंबर 2017च्या अधिसूचनेनुसार तुम्ही रक्त नाते संबंध अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी जर अर्ज करणार असेल तर ती तुम्हाला मिळते. आणि त्याचा जो GR आहे तो म्हणजे 24 नोव्हेंबर 2017चा GR आहे. आणि या GRच्या अनुसार तुम्ही जे आहे अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे उपलब्ध असल्यास वैधता प्रमाणपत्र, यानी उनको कास्ट वैलिडिटी लगेगी. अब ये जो है कास्ट वैलिडिटी, ये जो है इम्पोर्टेंट डॉक्यूमेंट, एविडेंस, इम्पोर्टेंट प्रूफ माना जाएगा. और इसके साथ में फिर दूसरे किसी भी मतलब मैंने एडिशनल प्रूफ मतलब लेने की कोई मतलब मैंने जरूरत नहीं है और उनको जो है कास्ट वैलिडिटी मिलेगी. ये GR है. लेकिन उसी के साथ में अभी यहाँ पे जो है आपका स्पष्टीकरण दिया गया है. तो ये स्पष्टीकरण में केवळ उल्लेख केलेले दस्तावेज सादर करणे याचा अर्जदाराची साबिती भारापासून मुक्तता झाली असे होणार नाही. तो आपको जो है आपका कास्ट सर्टिफिकेट आपका देंगे, आपके फादर वगैरह जो भी प्रोसेस है वो प्रीलिमिनरी जो प्रोसेस रहती है, आपका LC फादर, ग्रैंडफादर, आपका कास्ट सर्टिफिकेट, आपका जो ब्लड रिलेटिव है उसकी कास्ट वैलिडिटी, ये तो मतलब है ना बेसिक डॉक्यूमेंट, ये तो आपको अपलोड ही करना है. लेकिन देखो आपका कोई भी जो प्रकरण है वो भले वैलिडिटी के बुनियाद के ऊपर आप मतलब है लेना चाहते हो या तो फिर दूसरे मतलब है मानक दिनांक के प्रूफ के ऊपर लेना चाहते हो, तो आपको जो है वहां पे जो समिति है उस मतलब है केस को जो है दो नजरिए से देखती है. एक तो आप मागास है तो आपको कास्ट वैलिडिटी देना है, और दूसरा मुद्दा उनका ये भी रहता है क्या मतलब मागास नाम सदृश्य का फायदा लेते हुए दूसरे किसी के डॉक्यूमेंट्स का मतलब है फायदा मतलब है कास्ट वैलिडिटी के लिए मतलब कोई इस्तेमाल नहीं कर रहा है, यानी बिगर मतलब है मागास वर्गीय को ये फायदा न मिले, तो ये उनका एक मतलब रहता है. अब उसके अंदर जो है वो जो उनको जो संशय आता है, उनको जो मतलब है सस्पिशियस मतलब है जो होता है, उसके लिए जो एक ही मतलब है रास्ता रहता है. तुम्हारी जो मतलब है तुम फॉर्म 3 के अंदर जो फैमिली ट्री बना रहे हो, तो वो फैमिली ट्री वंशावल जो है आप उसको जरा अच्छा सविस्तर अच्छा सा उसको अभ्यास करो और उसको विस्तृत करो. भले ही आपका मानक दिनांक कवर नहीं होता है, लेकिन आपकी जो कास्ट है कम से कम वो तो आपके जो नातलग है. अब जैसे आप अर्जदार से चालू करेंगे, आपके मतलब है ग्रैंडफादर के ऊपर एंड करेंगे, फिर बाद में ग्रैंडफादर के भी यहाँ पे थोड़ा सा उसको आगे खींचो, फिर मतलब है तुम्हारे ग्रैंडफादर को तुम्हारे फादर, फिर बाद में उसके बाद में फिर तुम्हारे जो उनके ग्रैंडफादर के दूसरे बच्चे लड़के, उनकी लड़कियां, उनके नाम, उनके अगर मतलब है ना कोई फैमिली ट्री रहेगी तो उसको मतलब है ना जोड़ते जाओ, ताकि जो है समिति को तुम्हारे जो नाते संबंध है उसका जो मतलब है ना पिक्चर है उनको एकदम क्लियर होगा, और आप उसी कास्ट के हो ये उनको खातरी होगी, और उनके जो डाउट रहता है वो डाउट नहीं आएगा और आपको कास्ट वैलिडिटी मिल जाएगी. यानी आपके पास में अगर मानक दिनांक के पूर्वी के पुरावे नहीं भी है लेकिन कास्ट वैलिडिटी है तो आपको कास्ट वैलिडिटी उस बुनियाद के ऊपर जरूर मिलेगी, लेकिन आपको साबित करना है आप उस कास्ट के हैं. तो दोस्तों आज के लिए हम यहीं रुकेंगे. धन्यवाद. जय हिंद.